हॅलो गाईज, आय एम अ मेकअप आर्टिस्ट. आज मी मिनी ब्लॉग बनवत आहे. सो वॅनिटी आमची तिकडंच आहे. काल आम्ही हल्दीचा लुक केलेला, तर वॅनिटी मी तिकडंच ठेवलं आहे. सो एकच बॅग आता आम्ही घेऊन चाललो आहे. आम्ही निघालो ॲक्टिवावरतीच, कारण खूप लांब नव्हतं म्हणून लोकेशन. आम्ही ॲक्टिवावरतीच निघालो. रोडही पूर्ण क्लिअर होता, पण ऊन खूप जास्त लागत होतं. त्यानंतर आम्ही लोकेशनवरती जस्ट आम्ही पोचलो. गाडी वगैरे आली. हा दादा ना खूपच करतो, मला बॅग वगैरे तर उचलूनच देत नाही. खूप छान आहे. त्यानंतर इथं वाटतं नवरी नांदवायचा कार्यक्रम चालला आहे. मी ब्राईडला बघायला आली आहे का ब्राईड कुठं आहे. बघूया ब्राईड कुठं आहे. कुठे निंबू सरबत? निंबू सरबत आहे कुठं? माझ्यासाठी हिने जेव्हा पाहून आणलं, पण ते असं आणल्यामुळे मला खूप हसायला आलं. असं वाढलंय ते लवकर. आणि माझी तारीफ. हा, म्हणून मम्मी तुला विचारते काय यार नको टेन्शन घेऊ. यार ही कलर, अरे तिचे डोळे बघशील ना तू, तिला नागिनच. आणि मला कोण बोलला हिला कशी बनवले यार डायरेक्ट. ओळखू पण येते. आणि मी पस्तावा झालतो, असं वाटत जाऊन तोंड घेतो. अरे मला काका काय बोलत होते माहिती, तू हिरोईन दिसते पण हॉरर मूवी मध्ये. आणि एक काका तर बोलला तुला पैसे कमी पडलेले का, आधी पैसे 4,000 दिले तरी अजून किती द्यायचे पार्लरवालीला पैसे मग. आम्ही असं नाही करत. ती आता कोण म्हणून ना मम्मी एकदम विचारत होती काय म्हणजे कशी करते मम्मीला खूप इथं मस्तपैकी क्लायंटची गप्पा गोष्टी झाल्या. इथं तुमचा तरी तिचा मेकअप खूप खराब केलेला म्हणून. आता आमची ब्राईड पण आली आहे. सो 1 2 3 ब्राईड इज कमिंग. हळद खूप जास्त होती तिच्या फेसवर, म्हणून मी थोडंसं शीट मार्क्स वगैरे लावून स्किन प्रिपरेशन केलं. आणि माझी फ्रेंड राहते एकीकडं, पण तिने माझा कॉल नाही केला म्हणून थोडंसं माझा मूड ऑफ झालेलं. मेकअप इथं ऑलमोस्ट डन झालं. थोडेसे मधले व्हिडिओ आम्ही घेतले नाही, कारण की टाईम नव्हता. सायडर्स पण होते. मेकअप आणि हेअर इथची खूपच जास्त ऑसम झालं. मेकअप तर तुम्ही बघतच आहात. आय मेकअप, लिपस्टिक, मेकअपची फिनिशिंग, ब्लशर, हायलायटर ऑल खूपच सुंदर झालेला. मला स्पेशली मला स्वतःला हिचा मेकअप खूप आवडला. आता आम्ही हिचा खोपा स्टार्ट करत आहे. खोपा पण आम्ही काहीतरी फॅन्सी करणार आहे, कारण जिचं जे आउटफिट आहे, लुगडा आहे, तो फॅन्सी आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी डिफरंट करणार आहे. आणि फायनल लुक तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप जास्त आवडेल. तुम्ही कमेंट करून सांगा का फायनल लुक कसा आहे गाईज प्लीज. तुम्ही बघू शकता की किती मेहनत करावं लागतं. आणि एवढं मेहनत केल्यानंतर जर तुम्ही कमेंट नाही करणार, लाईक नाही करणार, शेअर नाही करणार, तर कसं चालेल. एक नंबर वाटते ना. ब्राईडने मिररमध्ये आपला फेस आणि हेअर बघितलं की खूप खूप आणि खूप हॅपी झाली आहे. पुढे आमची खूपच सोय झाली होती. चहा आलेला, नाश्ता आलेला. आम्ही रिपीट चहा नाश्ता केला. या मुलीला अजिबात आवडत नव्हतं का तिचा मी व्हिडिओ करावा. नवारी वेअर करत. आता फायनल लुक समजा. नवारी हा दादा इतका ऑसम वेअर करतो ना, आत्तापर्यंतचा बेस्ट वाटतो मला हा वेअर. म्हणजे ड्रॅपिस हा बेस्ट ड्रॅपिस वाटतो. तुम्ही मला कमेंट कराल तर मी यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देऊ शकते. तुम्ही बघा. आणि फिनिशिंग ते इतकी जास्त आहे ना, तो खूप खूप मन लावून काम करतो आमचा कोच दादा. पण कसे असतात ब्रायडल्स पण तशी नवारी पण घ्यायला पाहिजे का, ते इझिली पिनअप होईल. आणि आणखी कधी कधी छोटे पडते नवारी, मोठी पडते. आणि या ब्राईडने मला सगळं विचारलेलं की किती मीटर घेऊ, काय घेऊ, कसं घेऊ. म्हणजे सगळं परफेक्ट झालेला. आणि आता बघा किती किती पिनअप लावावं लागतं यार. आणि किती तो खाली बसून सुद्धा कामं करतो. आणि हा फायनल लुक आहे. फायनल लुक तुम्ही बघू शकता की मेकअप, हेअर, ड्रॅपिंग, ज्वेलरी सगळं काहीचं बेस्ट झालेलं आहे. आणि हा खोपा बघा, खोपा किती मस्त झालेला आहे. जे ओरिजिनल हेअर्स आहेत ते. हेअरवरती पण थोडा डिपेंड असतो. हेअर हिचे छान होते आणि छान असलं आम्ही अजून छान बनवायचा प्रयत्न करतोच, तुम्हाला माहीतच आहे. सगळ्यांना हिचा मेकअप आणि हेअर सगळं खूप आवडलं. सगळं आम्हाला विचारत होते तुम्ही कुठून आलात, किती घेतलाय, काय एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि स्पेशली ब्राईड खूप हॅप्पी होती का हा तिने जे चॉईस केलं ते बेस्ट निघलं.
आणि इथं आम्ही कमरपट्टा वगैरे नाही लावले. कमरपट्टा लावण्याऐवजी इथं आम्ही लेस लावला आणि ते खूप छान दिसत आणि मॅच वाटत होता. हा फायनल लुक दुपट्टा वगैरे घेऊन आता इथं फोटोशूट चालू होणार आहे. फोटोशूट चालू झालं आहे, आमचं पण काम झालं आहे. आम्ही मग साईडला झालो. थोडंसं बरं अजून क्लिप्स घ्यावा. किती पण क्लिप्स घेतो तरी आम्हाला कमी पडतात ना, तुम्हाला तर माहीतच असेल. सो बाय बाय, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग माय गाईज. बाय बाय, टेक केअर. वाकू नको मागे थोडं